विकासाच्या भरावात बुडत चाललेली हरित वसई. आता तरी जागे व्हा, नाहीतर वसईमध्ये राहणे कठीण होईल. आज प्रत्येक वसईकराच्या मनातील हीच हाक आहे. गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वसई विरारचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे. वसई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर ती एक संस्कृती आहे, एक ओळख आहे. हरित वसई, सुंदर वसई, मुंबईचे फुफ्फुस. मुंबईला भाजीपाला, दूध आणि शुद्ध हवा पुरवणारे हे हिरवेगार गाव शेकडो वर्षांपासून निसर्गाशी मैत्री करत जगत होते. येथे शेतकरी शेती करत होते, लोक आपापले व्यवसाय करत होते. ऊन, वारा, पाऊस यांची भीती नव्हती. पावसाळा आला की संपूर्ण वसई तालुका भात शेतीच्या उत्सवात रंगून जायचा. मात्र काळ बदलला आणि विकासाच्या नावाखाली वसईची ओळखही बदलू लागली. मुंबईतील वाढती लोकसंख्या, मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती आणि स्वस्त घरांचे स्वप्न घेऊन हजारो लोक वसई विरारकडे वळले. मुंबईच्या अगदी जवळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली. विकासासाठी आराखडे तयार झाले, नवीन प्रकल्प आले, इमारती उभ्या राहू लागल्या. पण या विकासाच्या शर्यतीत निसर्ग, पाण्याचे नैसर्गिक मार्ग, शेती, खाड्या आणि गावांची रचना यांचा विचारही केला गेला नाही. वसईतील गावकऱ्यांनी अनेकदा इशारा दिला होता की गावांचे अस्तित्व जपा, गावांमध्ये वाढीव FSI देऊ नका. पण विकासाच्या नावाखाली गाव आणि शहर यांच्यातील सीमा पुसल्या गेल्या. अधिकृत बांधकामासोबतच अनधिकृत बांधकामांचेही जाळे वाढले गेले आणि आज परिस्थिती अशी आहे की जिथे मोकळी जमीन होती तिथे कॉन्क्रीटचे जंगल उभे राहिले आहे. परिणाम आज सर्वांसमोर आहे. 5 दिवसांपासून वसईतील अनेक भाग पाण्याखाली आहेत. अनेकांच्या घरात 3 ते 5 फूट पाणी शिरले आहे. लोकांच्या घरातील संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांना वीज नाही, पिण्याचे पाणी नाही, रस्ते नाहीत. आजारी व्यक्तींना दवाखान्यात जाण्यासाठी मार्ग नाही. लहान मुले घरातच कोंडली गेली आहेत. वृद्ध आणि महिलांचे हाल तर शब्दात मांडणेही कठीण आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अशा आपत्तीच्या काळात नागरिकांना सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी पुरेशी शेल्टर होमची व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांना घरात पाणी असतानाही त्याच पाण्यात दिवस काढावे लागत आहेत. पाणी ओसरल्यानंतर आणखी एक मोठे संकट उभे राहणार आहे. साथीच्या आजारांचे. दूषित पाण्यामुळे लॅप्टोस्पायरोसिस, हत्ती रोग, डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. म्हणूनच प्रशासनाने तातडीने पुढील उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी साचलेल्या भागात त्वरित औषध फवारणी करावी. ज्या घरांमध्ये पाणी घुसले आहे तेथे आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत. लॅप्टोस्पायरोसिस आणि इतर आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करावे. पूरग्रस्तांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे आणि अन्न पाण्याची व्यवस्था करावी. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून पाण्याचा निचरा, नैसर्गिक जलमार्ग आणि विकास आराखड्यांचा गंभीरपणे पुनर्विचार करावा. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, वसई का बुडते? निसर्गाने दिलेल्या हिरव्या वसईला आपण विकासाच्या नावाखाली कॉन्क्रीटच्या जंगलात बदलले आणि त्याची किंमत आता सामान्य वसईकर भरत आहे. जर आजही प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नियोजन करणाऱ्या यंत्रणा जाग्या झाल्या नाहीत तर उद्या प्रत्येक वसईकराला एकच वाक्य म्हणावे लागेल, आता वसईमध्ये राहणेच कठीण झाले आहे.